नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत कुळीत म्हणजेच हुलग्याचं सूप. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी हुलगे घेतले होते आणि त्याला रात्रभर भिजवलं होतं. दुसऱ्या दिवशी त्याला 5 ते 6 शिट्ट्या कुकरमध्ये आपण काढून घेतल्या होत्या. त्याला आपल्याला कुकरमध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्त्याची पाने. इथे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हुलगे आपण शिजवून घेतले होते त्याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. मिरची ही तुम्ही तुमच्या तिखटच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि अर्धा चमचा मीठ पण टाकलेलं आहे आणि याला आपण आता वाटून घेतलेलं आहे. वाटून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी अशी दिसते. आता एका सॉसपॅनमध्ये आपण हे मिक्सरमध्ये वाटलेलं मिश्रण ह्या पातेल्यात टाकणार आहोत आणि थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तुम्हाला जर पाण्याची गरज नसेल तर तुम्ही नाही पाणी टाकले तरी चालेल. आणि याला आपण गॅसवरती एक साधारण 7 ते 8 मिनटं उकळून देणार आहोत. उकळताना आपल्याला मध्ये मध्ये त्याला हलवायचं पण आहे म्हणजे ते खाली लागणार नाही. आता आपल्याला त्याला तडका द्यायचा आहे. तर तडकासाठी मी एक तडका पॅन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे छोटा चमचा. तुम्ही तेलाचाही वापर करू शकता. आणि तूप जेव्हा वितळेल तेव्हा आपण त्याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण, जिरा आणि कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत. आणि हा तडका आपल्याला त्या सूपमध्ये टाकायचा आहे. ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.